नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही जरा खेकडे पकडूचो प्लॅन केलो आणि खेकडे पकडतो तर आम्ही एक ट्रॅप बनयलो. असोच मालवणी पद्धतीत ट्रॅप बनवतो तसो ट्रॅप बनवलो. तुमका दाखवतोय व्हिडिओ तुमका दिसात. तर कसं बनवलो, एक मोठ्या बरणी घेतलो आणि त्या बरणीक हे लावून असो ट्रॅप बनवलो. पहिल्यांदाच बनवलो फर्स्ट टाइम. बघूया कितके खेकडे मिळतात. आज रात्री ठेवतलो तो पाण्यात पूर्ण ट्रॅप आणि उद्या सकाळी बघतलो किती मिळतात ते बघूया खेकडे. आणि त्याच्या आतमध्ये ह्याचे आतडे टाकतलो कोंबड्याचे, ते पण घेऊन इलो आम्ही. तर तुमका दाखवतंय डायरेक्ट ट्रॅप कसो हा आमचो तो. तर सांगात तुमका नित्य सावंत त्याची माहिती कसो आम्ही बनवलो आणि काय काय आतमध्ये घातलं होतं आणि कसे आतमध्ये खेकडे जातलेत आणि बाहेर येतले ते ते तुमका बघूक मिळतील. चला. तर ह्यो बेळगावचो नित्य इलो हा. तर त्यांनी ह्यो स्वतः ट्रॅप बनवला ना एकदम असं मालवणी पद्धतीत. आणि पहिल्यांदाच आम्ही ह्यो ट्रॅप बनवलो. ह्याच्यात आता मिळतले कितके काय आता माहीत नाही. आज रात्री लावतलो, सकाळी मिळतील. नित्य इलो बेळगावातून. तर तो सांगात तुमका कशा पद्धतीत त्यांनीच बनवल्यान स्वतः, त्यामुळे त्याका माहिती आहे कसं बनवल्यान तो. सांग. ह्या ट्रॅपसाठी आम्ही काय जास्त काय मोठंसं काय केलो नाही आहे. नॉर्मली हा ट्रॅप फक्त काय एक बरणी घेतलोय, एक छोटी मोठी तुम्हाला तुमच्या साईजनुसार बरणी घ्या. एक बॉटल, प्लॅस्टिकची बॉटल पाण्याची, त्याला एक हे कट करून इथं झाकण म्हणून लावलं आहे. आणि इथे एक खेकड्यांना खाद्य घालण्यासाठी एक जागा बनवलं आहे. तेवढंच करायचं आणि काय नाही जास्त. त्याच्या आतमध्ये कोंबड्याचे आतडे किंवा काय तुमच्यावर वेस्ट असेल ते घालू शकता आतमध्ये. आणि त्याच्या आतमध्ये मग इथून आतमध्ये खेकडे जाणार. आतमध्ये गेल्यानंतर ते त्या हे बनवलं, तिला बॉटलला कट करून तिथे त्याच्या आतमध्ये छोटे छोटे कट करून हे पीस बनवले त्याचे. मग आतमध्ये जेव्हा खेकडा जाईल त्याच्यानंतर बाहेर यायला त्याला चान्स भेटणार नाही. असा छोटासा ट्रॅप आहे आमचा, कोकणी पद्धतीचा ट्रॅप आहे तो. मोठा एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे तो. बघूया किती खेकडे भेटतात त्याच्यात. ओके. खाद्य घातले नाही तू, त्याच्यामुळे बाहेर येता नाही या साईडने खेकडे. हां, लॉक करण्यासाठी. लॉक करण्यासाठी. तर मित्रांनो, ही आम्ही आतमध्ये खाद्य आतमध्ये टाकण्यासाठी म्हणजे कोंबड्याचे आतडे वगैरे टाकण्यासाठी तो पीस कट केलेला वरून. तो नंतर ज्यावेळी आम्ही आतडे आतमध्ये टाकून झाल्यानंतर सील मारतोय बघा अशा पद्धतीने, की जेणेकरून आतमध्ये खेकडे जातले या साईडने, त्यावेळी परत इकडनं बाहेर येता कामा नये म्हणून. त्यावेळी आम्ही तो ओपन करतलो ट्रॅप, त्यावेळी तो तार परत काढू घेऊ यासाठी परत आता लगेच तो सील मारतो. ओके. तर ट्रॅपचं आमचं सेट तयार झालेलं असा आणि पाऊस पण कमी आहे. शक्यतो गढूळ पाण्यात जास्त खेकडे मिळतात या भागात. पण हल्ली 2-4 दिवस पाऊस अजिबात नाही हा. पण आमच्याकडे मोठं खोल डोके जास्त असतात, त्याच्यात आम्ही तो ट्रॅप अडकवतलो आणि सकाळी बघतलो की बाबा याच्यात खेकडे अडकलेत की नाही ते सकाळी आपणाक समजतील. बघूया जर ह्यो ट्रॅप सक्सेस झालो तर तुमका पण ट्राय करू हरकत नाही. आणि सक्सेस होता ह्यो, त्याच्याबद्दल काय डाऊट नाही. परंतु बघूया, आम्ही तर फर्स्ट टाइम बनवलो आणि एकदम मालवणी पद्धतीत ट्रॅप आहे ह्यो. मस्तपैकी जुगाड म्हणतात त्या पद्धतीचं ट्रॅप आहे ह्यो. तर आता आम्ही लावतलो दोघंजण, बघूया. आणि एक अशी दोरी घालायची की जेणेकरून ती झाडाक वगैरे लटकव गावात. नाहीतर कसं इकडे आमच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे पाणी पण खूप जोरात येतं. त्याने ट्रॅप वाहून गेलो तर प्लॅन पीस काढतला. त्यामुळे अशी एक बरी चांगली दोरी घालून घ्यायची की जेणेकरून तो ट्रॅप पण व्यवस्थित राहता आणि आपणाक शोधूची गरज लागणार नाही. नाहीतर आपल्याकडे इकडे उतारतो भाग जास्त असल्यामुळे ट्रॅप वाहून जाऊची शक्यता जास्त. अशी एक लांब दोरी घालायची की जेणेकरून झाडाक बाणाक गावतले. तर जाऊया आता डायरेक्ट वळात. बघूया जागा, बघूया आणि बघूया पहिली कुठली बघूया. ट्रॅपसाठी इलो आम्ही वळात आणि खयल्या डोबात ठेवतो आता प्लॅन करतो. आता खोल नाही नित्य तर मग झाडावरती. तर आम्ही आता जागा बघतो. काय झाला, पाऊस 4 दिवस नसल्यामुळे पाणी पण थोडा कमी झाला. जरा या ट्रॅपला पाणी जास्त लागतं जेणेकरून खेकडे ज्या ठिकाणी जास्त असत त्या ठिकाणी लावून लावलं तो फायदा.
दिसला होता आमका. मी तुला पुढे अच्छा मुली बघून कसल्यो कडे मारलो तुम्ही ना बरोबर गावतोय बो कळ तो बो इतर जा मारा ना चल आता गावात माका धरून काय करतलं एक आम्ही ट्रॅप लावच्या आठी इलो पण पहिलीच कुर्ली अशी मिळाली आणि ट्रॅपमध्ये काय आम्ही अडकवतो नाही डायरेक्ट पिशवीत घालतलो हेच मिळाली पण एक मोठा डॉब होता पण काय झालं माहिती आहे मागे पाऊस लागलो त्यामुळे वरची सगळी माती होण्यात पूर्ण डॉप ह्या झाला भरला तर पुढे बघूया बरोबर गमली ना ह्या डोबात जरा पाणी असा आणि हे आम्ही ट्रॅप लावतो 2 केले ह्यो एक मोठो ट्रॅप हा आणि ह्या डोबात आमका ना आता 2 कुर्ले आधी पिशवीत मिळाले ह्या हे 2 कुर्ले होते पण ते काय झालं आतमध्ये पळाले बिळात तर आम्ही ह्या डोबात लावतो फिक्स केलं दगडाच्या खाली आम्ही तो लावलो एक ट्रॅप मोठा जो ट्रॅप होतो तो हे लावलं त्यावर दगड ठेवले 2 आणि बघा ही ग्रीन कलरची दिसता ती दोरी ती जेणेकरून बांधून ठेवायची नाही तर काय होता ट्रॅपला जास्त वजन नसल्यामुळे तो हवान जाता पूर्ण आणि वरती दगड ठेवतलोच आम्ही दगड असते थोड्या अडचणी जाऊ नको 2 दगड ठेवतो एक लावतो आणि एक घडे वरती बघतो लाव गावता काय होय खाली जरा वरती गेलो पण वरती तेवढा डॉप नाही आता योग्य वाटत राहील आहे आणि एक वर दगड ठेवून आता उचलतो हो भाई भाई पाणी जास्त पाणी असतं माझ्या अंदाज एकदम कडेक जाऊन कुठलो कुठलं खरं तर एक होतो तो बारीक हा बघ तो मी दाखवतो हो एकदम अडचण जाऊन होतो भाऊ मी बॅटरी दाखवतो कुर्ले पळाते मला बरोबर पॉइंट वर तोंड ओके चला 2-3 दगड ठेवलं पाणी जास्त पाण्याची खोली जास्त असल्यामुळे ट्रॅप ना होय तसं ॲडजस्ट जाणार नाही ते बांधून घाल पाऊस येत दिलं तरी काय असं मोठं होतो नाही रे कशा ह्या होऊन जायत म्हणून सांगू का ना पावसात तरी नाही रे एवढं होतो ना आठ मारताना बरीच मारूया म्हणजे मोठी दोरी असली ती कशी बांधूक गावतं रे वरती पर्यंत वरच्या एका बांधूक गावली आता जागते रहो करू वया बरोबर बघून जायचं जागते रहो आता कॅन घे हे एक लावलं एक ट्रॅप हा तो वरती लावतो काहीतरी घेऊ नको व्हिडिओ काढ म्हटलेला असं काय ना चालतं कट मारते तर आम्ही ना ह्या डोबात बारका एक डोबा आहे तर आकडा टाकलेला माझी पूर्ण पाळली पण ती आता मिळाली लगेच बघा दाखव चांगली आहे पाऊस मिळालं तर मिळालं चला तर मित्रांनो 2 लावले आम्ही ट्रॅप एक
एखादं काय विश्वास नाही तो जरा व्यवस्थित नाही असं वासासाठी लावलेलो आम्ही ट्रॅप. आणि आता वेट आणि वॉच तुमका बघू मिळतील किती मिळालेत ते. आणि 3 कुर्ले मिळालेत आमका याच्यात ट्रॅप लावच्या ह्याच्यात 3 मिळालेत. आणि एक मिळाली बघा टोटल 4. चला तुझं चालू केलं. काय ना. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि रात्री लावलेलो आम्ही 2 ट्रॅपची माहिती आहे तुमका. आता हय आम्ही ना त्या डोबाकडे लावलेलो बघा. रात्री तुमका क्लिअर दिसा नसताना तर बघा थंय नित्य बघतात थंय लावलेलो. आता बघूया ह्या ट्रॅपमध्ये हो मोठं ट्रॅप लावलेलो होतो ह्याच्यात कितके गावले ते. आणि तडे पुढे एक लावलो त्याच्यात कितके मिळाले ते बघूया. तुमका सगळे दाखवतोय किती मिळाले ते. आधी मिळालेत का ते बघूया. तुमका दाखवतोय सगळे. 6 गावले त्याच्यात या ट्रॅपमध्ये. तर हे 6 कुर्ले आता काढतो आम्ही. यायला खूप उशीर झालो नाही तर थोडेसे पळाले इथले. तर आम्ही ह्या थोडंसं ट्रॅप अपडेट करतो आणि परत लावतो. तर 6 तर याच्यात मिळाले. बकेट काढल्यावर दाखवतो.